नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बिग बॉसचे नवीन जे अपडेट्स आलेत त्यानुसार बोलणार आहे। जे मी कालचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये विनर होणार आहे तन्वी कोलते यावरती होता, कारण की वोटिंग ट्रेंड नुसार जर बघायला गेलं ते आपल्याला दिसत होतं। पण आता बिग बॉस मधून एक नवीन रिपोर्ट या न्यूज असो या नाव असो हे लीक झालेलं आहे मित्रांनो। हेच नाव तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला कळणार आहे, त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो। तर चला आपण कुठलेही फालतू मुद्दे न घेता आपण मेन मुद्द्याकडे वळूया। तर मित्रांनो, सोशल मीडियाच्या रिपोर्ट नुसार आणि जे काही वोटिंग ट्रेंड्स चाललेत त्यानुसार जर बघायला गेलं मित्रांनो, डेंजर झोन मध्ये जे सदस्य आहेत आपण डेंजर झोन पासून सुरुवात करूया आणि टॉपला जाऊया। तर डेंजर झोनला मित्रांनो दीपाली ताई आहे, कारण की दीपाली ताईचं बिग बॉस मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला गेम दिसलेला नाहीये। ती फक्त आणि फक्त इंडस्ट्रीच्या नावाखाली बिग बॉसच्या घरामध्ये सध्या टिकून आहे। तसंच एकीकडे राकेश बापटचं पण झालंय, कारण की राकेश बापट फक्त कामाचं बोलत असतो आणि बाकीच्या वेळी फक्त पायात पाय घालून एका जागी बसत असतो। गेम खेळायचं गेलं तर त्याचा गुडघ्याचा प्रॉब्लेम, कुठे भांडायचं झालं तर मला बोलायला एवढं जमत नाही, मला जे जमतं मी ते करतो असा वेगळा बोलतो। कधी कधी तो बोलताना मला त्याचं काही समजतच नाही, तोंडात जीभ धरतो की नाही माहित नाही मित्रांनो। आता राकेश बापट फक्त इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे त्याचं नाव आहे आणि फेमस आहे, त्याचा एक वेगळ्या प्रकारचा फॅन बेस आहे, त्यामुळे तो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सेफ तर आहे। पालडी कुणामुळे जर बोलायला गेलं मित्रांनो, विशाल कुटे यांच्या मेहरबानीमुळे राकेश बापट बिग बॉसच्या घरामध्ये टिकून आहे। हे ते सांगायला मला काहीच भीती नाही मित्रांनो। जसा गेम बघतोय त्या प्रकारे जर बघायला गेलं, विशाल आणि राखीमुळे राकेश बापट बिग बॉसच्या घरामध्ये आतापर्यंत दिसतच आहे मित्रांनो। आता सेफ झोन मध्ये जे की टॉप टू मध्ये जे सदस्य आहेत त्यावरतीच बोलणार आहे। आता टॉप टू मध्ये जर बघायला गेलं मित्रांनो तर अनुश्री माने ही चांगल्या प्रकारे तन्वी कोलतेला टक्कर देते। अरे बाप, तुम्ही म्हणत असाल तन्वी कोलतेला डायरेक्ट टक्कर अनुश्री माने। मित्रांनो, गेम पलटायला वेळ लागत नाही, वोटिंगला पण वेळ लागत नाही मित्रांनो, कारण वोटिंग सोशल मीडियाची वोटिंग जे फॅन बेस आहे हे तन्वीकड सपोर्ट नाही करत मित्रांनो। जे इंस्टाग्रामचे स्टार आहेत ते पूर्णपणे अनुश्री मानेला सपोर्ट करतायत मित्रांनो। आणि एकीकडे जर बघितलं हाथीबाई, जे की तारक मेहता शो मध्ये आपण हाथीबाईचा रोल करणारे जे ऍक्टर आहेत त्यांनी पण अनुश्री मानेला सपोर्ट केला आहे मित्रांनो, तुम्ही बघितला असेल तर विचार करायची गोष्ट आहे। जे स्टार कास्ट आहे, जे रील स्टार आहेत ते पूर्ण सपोर्ट अनुश्री मानेला जाते आणि डीपी दादा पण अनुश्री मानेला सपोर्ट करते मित्रांनो। कारण की इंडस्ट्री जर बघायला गेलं ते ऍक्टर टू ऍक्टर सपोर्ट करणार आहेत आणि रील स्टारला सपोर्ट करणार आहेत, त्यामुळे तन्वीला टक्कर द्यायला जवळ गेलेली आहे ती म्हणजे अनुश्री माने। आणि हिचा जे खरेपणा असो त्या खोटेपणा असो, पण हे सगळ्या समोर मांडून गेम खेळणारी जी सदस्य एकमेव घरामध्ये जर बोललं ती म्हणजे अनुश्री माने आहे। हिचा गेम वेगळ्या लेवलचा आहे मित्रांनो, कॉम्पिटिशनला हिच्या पुढे कोणी थांबू शकत नाही, मी डायरेक्टली बोलू शकतो। आता जर टॉप टू ला जर बोललं मित्रांनो, टॉप टू मध्ये आली आहे तन्वी कोलते। आता तुम्हाला विचार पडला असेल ह्या मास्कवाल्या दादाने 2 दिवसाखाली जी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तर तन्वी बद्दल बोलत होता, आता बोलतोय की तन्वीच्या ऑपोजिट, म्हणजे की तन्वी डाऊन झाली आहे। आधी बोलला होता तन्वी विनर झाली आहे मित्रांनो। वोटिंग ट्रेंड नुसारच सांगतोय, वोटिंग ट्रेंड दिवसेंदिवस आणि घंटे बदलतच आहे मित्रांनो। आता तुम्हाला सांगतो का बदलला आहे वोटिंग ट्रेंड। आता तुम्हाला सांगतो जे रिपोर्ट्स, जे कमेंट्स आणि जे वोटिंग ट्रेंड नुसार जर बघायला गेलं मित्रांनो तर तन्वी कोलते टॉप टू मध्ये आहे मित्रांनो। आता का हा प्रश्न तुमच्या डोक्यात घुमत असेल या फिरत असेल, त्याचं तुमचं सोल्युशन मी देणार आहे। आता एक सांगायला गेलं, तन्वी कोलते जेव्हा रेवा कोरसे बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेत होती तेव्हा तिने जे शब्द वापरले मित्रांनो, त्या शब्दावरून तिचा पूर्ण गेम डाऊन झाला, त्यामुळेच विशाल कोटियनला कुठेतरी फायदा भेटलेला आहे। या 2 शब्दामुळे, या 2 लाईनीमुळे तन्वी कोलतेचा वोटिंग ट्रेंड पूर्ण डाऊन झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे तन्वी कोलतेचं अग्रेसिव्ह बोलणं पटलेलं नाही मित्रांनो। ही चांगल्या प्रकारे बोलते, चांगल्या प्रकारे समजून सांगते, चांगल्या प्रकारे गेम खेळते, स्ट्रॅटेजी आखून प्लॅन करते, तरीही 2 गोष्टी बोलल्यामुळे तिचे वोटिंग ट्रेंड पूर्णपणे डाऊन झालेले आहेत। आता टॉपचं नाव जर घ्यायला गेलं मित्रांनो, एकच नाव उरलेलं आहे, हे तुमच्या लक्षात पण आलेलं असेल, हे म्हणजे विशाल कोटियन मित्रांनो। विशाल कोटियन ज्या वादामध्ये होता त्या वादामुळे त्याला वोटिंग ट्रेंड मध्ये सगळ्यात लास्टला त्याचं नाव घेतलं जात होतं, पण आता वोटिंग ट्रेंड बदलून गेलेले आहेत, कारण की तन्वीच्या एका शब्दा या 2 लाईनीमुळे पूर्ण बदलून गेले। त्यामुळे विशाल कोटियन आता टॉप 1 मध्ये जाऊन बसलेला आहे। आता ट्रॉफी मध्ये 2 जगामध्ये भांडणं या लढाई लागलेली आहे मित्रांनो। हे 2 सदस्य तन्वी कोलते आणि विशाल कोटियन या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे झुंज लागत आहे, ट्रॉफी कोण उचलणार। तर मित्रांनो, या रेस मध्ये आता विनर मध्ये जवळजवळ रनिंग मध्ये जर बघायला गेलं तर विशाल कोटियन
जवळ गेलेला आहे मित्रांनो. खरंच विशाल कोटेन ट्रॉफी घेणार का तन्वी कोलते ट्रॉफी घेणार, हे तुमचं मत आणि तुमच्या वोटिंगवरच आहे मित्रांनो. तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. तुमचा आवडता सदस्य आणि विनर कोण होणार आहे कमेंट मध्ये मांडायला विसरू नका. तर अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि मेन मुद्दा जर सांगायला गेलं मित्रांनो, जे विकिपीडियावरती ज्याचं नाव लीक झालं आहे ना, त्याचं नाव सांगायला गेलं, रिपोर्ट जर नुसार बघायला गेलं आणि बिग बॉस जे लीक नाव झालेलं आहे तेच नाव म्हणजे विशाल कोटेन. तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता जे नाव लीक झाले, त्याचे मी स्क्रीनशॉट लावतो मित्रांनो, तुम्ही बघू शकता बिंदास. तर मित्रांनो आपल्या अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.